Lesson 15, Material we use. What is meant by natural and man-made materials? नॅचरल मटेरियल्स आणि मॅनमेड मटेरियल्स म्हणजे काय? नॅचरल मटेरियल्स म्हणजे अशी मटेरियल्स जी आपल्याला नेचरमध्ये अवेलेबल असतात आणि मॅनमेड मटेरियल्स म्हणजे काय? अशी मटेरियल्स जी माणूस बनवतो, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस जी मटेरियल बनवतो त्यांना मॅनमेड मटेरियल म्हणतात. मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस यू सी अराउंड यू. आता आपल्याला नॅचरल सबस्टन्स म्हणजे कोणतं? तर लाकूड आपल्याला झाडापासून मिळतं. ते काय आहे तर नॅचरल मटेरियल आहे. परंतु आपण लाकडापासून जे फर्निचर बनवतो ते आपण माणूस असतो तो स्वतःच्या गरजा पूर्ण करायला बनवतो, म्हणून त्याला मॅनमेड मटेरियल असं म्हणतात. We have learned that new substance produced by the chemical processing of natural substance is called man-made substance. आता man-made substance म्हणजे काय? न्यू सबस्टन्स प्रोड्यूस बाय द केमिकल प्रोसेसिंग ऑफ नॅचरल सबस्टन्स. निसर्गात मिळणारा जो एखादा सबस्टन्स आहे, नेचरमध्ये मिळणारा सबस्टन्स, त्याच्यावर काही क्रिया केली जाते किंवा केमिकल प्रोसेसिंग केलं जातं आणि आपल्याला त्याच्यापासून जो नवीन सबस्टन्स मिळतो त्याला नॅचरल सबस्टन्स असं त्याला मॅनमेड सबस्टन्स असं म्हणतात. इन दिस लेसन वी विल लर्न अबाउट द सेम सबस्टन्स ऑफ डेली यूज. या लेसनमध्ये आपण आपल्या नेहमीच्या वापरात येणारे काही सबस्टन्स बघणार आहोत. विच सबस्टन्सेस यूज अर्लियर फॉर क्लिनिंग टीथ. जुन्या काळी दात घासण्यासाठी कुठले पदार्थ वापरत होते? व्हॉट वी डू टुडे टू क्लीन आवर टीथ. आत्ताच्या काळात आपण दात घासण्यासाठी काय वापरतो? आता पूर्वीच्या काळी जेव्हा टूथपेस्ट वापरली जात नव्हती किंवा टूथपेस्ट नव्हती, त्यावेळेला लोक दात घासण्यासाठी राख वापरायचे, परंतु आत्ता सध्याच्या काळात आपण टूथपेस्ट वापरतो. We have seen that in olden times in India, acacia bark, नंतर neem twig, coal powder, ash, tooth powder, salt, pomegranate rind were used for cleaning teeth. आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे की जुन्या काळी वी हॅव सीन दॅट इन ओल्डन टाइम्स इन इंडिया, भारतामध्ये जुन्या काळी अकेशिया बार्क म्हणजे बाभळीची साल, नीम ट्विग्स म्हणजे कडुलिंबाच्या काड्या, कोल पावडर म्हणजे कोळशाची पावडर, ॲश राखुंडी किंवा टूथ पावडर किंवा सॉल्ट मीठ, पोमिओग्रेनेट रिंग म्हणजे डाळिंबाची साल असे पदार्थ दात घासण्यासाठी वापरले जातात. टुडे हाऊएव्हर अ व्हरायटी ऑफ टूथपेस्ट अँड टूथ पावडर्स आर यूज फॉर दिस पर्पज. पण सध्याच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट आणि टूथ पावडर वापरल्या जातात. Do you know, in the period prior to 500 BC, in countries such as China, Greece, Rome, toothpaste was made by mixing the powder of bones and shells. 500 वर्षापूर्वी चायना किंवा ग्रीस किंवा रोम यासारख्या देशांमध्ये टूथ पावडर ही कशी बनवली जात होती? तर हाडांची किंवा शिंपल्यांची जी पावडर होती त्याचं मिक्सचर करून दाताची पावडर बनवली जायची. टूथपेस्ट ऑफ विच सोप वॉज इन्ग्रेडियंट केम इन टू यूज इन 19th century. आता टूथपेस्ट त्याचा साबण हा घटक असलेली टूथपेस्ट ही 19व्या शतकात आपल्या इथे वापरात आली. लेटर टूथपेस्ट वॉज मेड बाय युझिंग चॉक लाईक मटेरियल. त्यानंतरच्या काळात टूथपेस्ट ही खडूसारखा एखादा पदार्थ वापरून बनवली गेली. द फर्स्ट कमर्शियल टूथपेस्ट वॉज मेड बाय कोलगेट कंपनी इन न्यूयॉर्क सिटी इन 1873. न्यूयॉर्क सिटीमध्ये 1873मध्ये पहिल्यांदी टूथपेस्ट बनवली गेली. आता इथे टूथपेस्टबद्दल बघायचं आहे. द प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट ऑफ अ टूथपेस्ट. द प्रिन्सिपल इन्ग्रेडियंट्स ऑफ टूथपेस्ट: कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट
रिमूव्ह द डर्ट ऑन द टीथ. आता टूथपेस्टमध्ये असलेले महत्त्वाचे इन्ग्रेडियंट किंवा घटक हे कोणते आहेत तर कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे जे दोन महत्त्वाचे घटक आहेत ते आपल्या दातावरची डर्ट बाजूला काढून टाकतात किंवा घाण बाहेर काढून टाकतात. These ingredient also polish the teeth. ह्या दोन इन्ग्रेडियंट्समुळे आपल्या दातांवर चमक येते किंवा पॉलिश केलं जातं. A certain proportion of fluoride in the toothpaste help to prevent tooth decay. आता a certain proportion of fluoride. टूथपेस्टमध्ये काही प्रमाणात फ्लोराईड असतं. त्याच्यामुळे आपले दात किडण्यापासनं थांबतात किंवा किडू देत नाहीत. डिके म्हणजे किडणे आणि प्रिव्हेंट म्हणजे त्याला प्रतिकार करतात. फ्लोराईड इज एसेन्शियल फॉर स्ट्रेथनिंग ऑफ बोन्स. आता हे जे फ्लोराईड आहे ते महत्त्वाचं असतं. आपली हाडं मजबूत करण्यासाठी महत्त्वाचं असतं. अँड द एनेमल कव्हरिंग ऑफ द टीथ. आणि त्याच्यामुळे दातावरचं जे आपलं आवरण असतं त्याला एनेमल असं म्हणतात. आता ह्या फ्लोराईडमुळे एनेमलसुद्धा आपलं मजबूत किंवा स्ट्रॉंग होतं. What is the source of fluoride in a toothpaste or tooth powder? Note down all the information given on tooth powder or toothpaste container or carton and discuss. आता टूथपेस्टच्या खोक्यावर किंवा टूथ पावडरच्या खोक्यावर तुम्हाला जी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती तुम्ही नोट करा आणि त्याच्यावर चर्चा करा. The word detergent is derived from the Latin word detergere, which means to wipe away. आता डिटर्जंट म्हणजे आपण जी साबण वापरतो त्याला डिटर्जंट असं म्हणतात. डिटर्जंट हा वर्ड लॅटिन शब्द डिटर्जंट ह्या शब्दावरनं डिराईव्ह केला आहे. आता डिटर्जंटचा अर्थ काय होतो तर टू वाईप अवे. वाईप अवे म्हणजे काढून टाकणे किंवा पुसून टाकणे. A detergent is a substance that cleans or wipes away the dirt. डिटर्जंट हा असा पदार्थ आहे जो आपली धूळ असते ती धुवून टाकतो किंवा काढून टाकतो. सोपनट म्हणजे रिठा. सोप पॉड म्हणजे शिककाई. सोप वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर, लिक्विड सोप, शॅम्पू आर ऑल डिटर्जंट्स. आता डिटर्जंट्स कोणकोणते आहेत तर सोपनट म्हणजे रिठा, शिककाई, साबण, वॉशिंग सोडा, वॉशिंग पावडर म्हणजे धुण्याची जी पावडर असते ती, लिक्विड सोप म्हणजे पातळ साबण किंवा शॅम्पू हे सगळे ऑल डिटर्जंट आहेत. What do we use for cleaning our teeth? Cleaning our body apparatus. A clean glass bottle, water, oil and detergent. आता इथे काय साहित्य घ्यायचं आहे तर एक स्वच्छ काचेची बाटली, नंतर पाणी, तेल आणि डिटर्जंट. प्रोसिजर. टेक सम वॉटर इन क्लीन ग्लास बॉटल. एका स्वच्छ काचेच्या बाटलीत पाणी घ्या. ॲड सम ऑइल टू इट. आता त्याच्यात थोडंसं तेल मिक्स करा. द लेअर ऑफ ऑइल विल फ्लोट ऑन द वॉटर. आता नेहमी तेल हे पाण्यावर तरंगतं त्यामुळे तेलाचा थर पाण्यावर तरंगेल. शेक द बॉटल विगरसली म्हणजे जोराने ती बॉटल शेक करा किंवा हलवा. आफ्टर सम टाईम when the liquid in the bottle settles, the oil will again see floating on the water. आता काय होईल जर तुम्ही ती बॉटल जोराने हलवली तर आपल्याला तेल आणि पाणी मिक्स झालेलं दिसेल. पण काही वेळाने जर तुम्ही बघितलं तर ती बॉटल एका जागी स्थिर ठेवून दिली तर थोड्या वेळाने तेल परत तरंगताना दिसेल. Now add few drops of solution of detergent to the above mixture. आता त्या बाटली आणि तेल आणि पाणी असलेल्या काचेच्या बाटलीत थोडीशी डिटर्जंट पावडरचं सोल्युशन टाका. शेक द बॉटल विगरसली. आता ती बॉटल जोरजोराने हलवा. यू विल सी दॅट द water and oil have become homogeneous and color of the mixture appears milky.
आता तुम्हाला डिटर्जंट टाकल्यावर जेव्हा तुम्ही बॉटल हलवाल तेव्हा तुम्हाला दिसेल की ते मिश्रण एकजीव झालेलं असेल, पाणी आणि तेलाचं मिश्रण एकजीव झालेलं असेल आणि त्याचा रंग मिल्की किंवा दुधाळ झालेला असेल. वाय डज दिस हॅपन? आता हे सगळं का होतं? The molecules of detergent are long and the properties of its two ends are different. डिटर्जंटचे जे कण असतात, मॉलिक्युल्स म्हणजे कण, ते लांब असतात आणि त्याची जी टोकं असतात, ज्या मॉलिक्युल्सची जे दोन टोकं असतात त्याच्या प्रॉपर्टीज किंवा त्याची जी वैशिष्ट्ये असतात ती वेगवेगळी असतात. A molecule of a detergent holds on to a water molecule at one end and an oil molecule at other end. आता तो जो पाण्याचा जो कण असतो, मोलिक्युल ऑफ अ डिटर्जंट किंवा साबणाच्या पावडरचा जो कण असतो त्याच्या दोन टोकाची वैशिष्ट्य वेगवेगळी असतात. त्यामुळे तो जो मोलिक्युल ऑफ डिटर्जंट होल्ड्स ऑन टू अ वॉटर मोलिक्युल ॲट वन एंड. डिटर्जंटचा एका साईडला पाण्याचा मोलिक्युल धरलेला असतो आणि दुसऱ्या टोकाला ऑइलचा मोलिक्युल धरलेला असतो. ॲज अ रिझल्ट मोलिक्युल्स ऑफ ऑइल मिक्स विथ द वॉटर. त्याच्यामुळे काय होतं? मोलिक्युल्स ऑफ ऑइल, तेलाचा कण असतो तो पाण्यामध्ये मिक्स होतो. दिस इज हाऊ सोप ॲक्ट्स वेन वी वॉश आवरसेल्व्स ऑर आवर सॉइल कोल्ड. अशा प्रकारे साबण त्याच्यावर काम करतं जेव्हा आपण आंघोळ करतो किंवा आपले मळलेले कपडे धुतो त्यावेळेला त्याच्यावर साबणाचा परिणाम होतो. Our body and clothes become oily for various reasons such as applying gels or creams, oiling our hair etc. आपलं शरीर असतं किंवा आपले कपडे असतात ते वेगवेगळ्या कारणांमुळे ऑइली होतात. जेव्हा आपण एखादं क्रीम लावतो किंवा एखादं जेल लावतो किंवा केसांना आपल्या तेल लावतो त्याच्यामुळे आपली बॉडी किंवा आपले कपडे तेलकट होतात. The oily layer sticks fast to the crisscrossing threads of the material of our clothes. आता आपले जे कपडे असतात त्याचे दोरे असतात त्याच्यावर तेलाचा थर असतो तो चिकटून बसतो. सोप इज यूज फॉर रिमूव्हिंग. आता असे तेलाचा जो थर आपल्या कपड्यांवर तेलाचे डाग असतात ते काढण्यासाठी आपण साबणाचा वापर करतो. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन बोथ ऑइल अँड वॉटर. आता डिटर्जंटची प्रॉपर्टी काय आहे? डिटर्जंटचा जो मोलिक्युल आहे तो एका टोकाला पाणीचा मोलिक्युल धरून ठेवतो, दुसऱ्या टोकाला तेलाचा मोलिक्युल धरून ठेवतो. ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ होल्डिंग ऑन बोथ ऑइल अँड वॉटर. आता डिटर्जंट आहे तो तेल आणि पाणी हे दोन्ही धरून ठेवतो. सोप वॉटर स्प्रेड्स इझिली मेनी टाईप्स ऑफ सरफेसेस. ह्या वैशिष्ट्यामुळे किंवा ह्या प्रॉपर्टीमुळे साबणाचं जे पाणी असतं ते वेगवेगळ्या सरफेसेसवर इझिली स्प्रेड होतं किंवा वेगवेगळ्या पृष्ठभागांवर पसरतं. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स ऑफ स्प्रेडिंग ऑन अ सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी. आता एखाद्या पदार्थाची जी प्रॉपर्टी असते पृष्ठभागावर पसरण्याची, जी एखाद्या पदार्थाची वैशिष्ट्य असतं त्या प्रॉपर्टीला सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणतात. अँड सबस्टन्स इज सेड टू बी सरफॅक्टंट. आणि जो सबस्टन्स पसरतो त्याला सरफॅक्टंट असं म्हणतात. डिटर्जंट्स आर सरफेस ॲक्टिव्ह. डिटर्जंट आहे ते कुठल्याही सरफेसवर किंवा कुठल्याही सरफेसवर इझिली स्प्रेड होतात त्यामुळे ते सरफेस ॲक्टिव्ह असतात. वन इफेक्ट ऑफ सरफेस ॲक्टिव्हिटी इज लॅदर फॉर्मेशन. आता लॅदर म्हणजे फेस येणे. आता ह्या सरफेस ॲक्टिव्हिटीचा परिणाम काय आहे तर त्याच्यामुळे फेस तयार होतो. आता आपल्याला या पिक्चरमध्ये दिसतंय मोलिक्युल ऑफ डिटर्जंट. आपल्याला जो ब्लॅक कलरचा आपल्याला इथे दिसतोय, ब्लॅक कलरचा सर्क्युलर शेप आहे तो मोलिक्युल ऑफ डिटर्जंट आहे आणि इथे आपल्याला मोलिक्युल ऑफ वॉटर दिसतोय.
आता मोलिक्युल ऑफ डिटर्जंट आपल्याला ह्या पिक्चरमध्ये दिसतंय. आता मोलिक्युल ऑफ ऑइल आपल्याला ह्या पिक्चरमध्ये दिसतंय. Natural detergents. Soap nut, Rita and soap pod म्हणजे शिककाई are the natural detergents in common use. आता हे जे रिठा किंवा शिककाई आहेत हे नैसर्गिक डिटर्जंट्स आहेत जे अगदी सामान्यपणे वापरले जातात. दे कंटेन अ केमिकल नेम सॅपोनिन. त्यांच्यामध्ये सॅपोनिन नावाचा एक रासायनिक पदार्थ आहे. Soap nut and soap pod do not have a harmful effect on human skin or on silk and woolen threads and cloth. आता हा जे सोपनट म्हणजेच रिठा किंवा शिककाई आहे त्याचे आपल्या शरीरावर म्हणजे आपल्या त्वचेवर किंवा सिल्कच्या कपड्यांवर किंवा लोकरीच्या दोऱ्यांवर त्याचे काहीही दुष्परिणाम होत नाहीत. Soap, man-made detergent soap. Soap is made from detergent which has been in use since ancient times. Soap हा एक man-made detergent आहे आणि तो बऱ्याच जुन्या काळापासून पूर्वापार आपण वापरत आलेलो आहोत. It is believed that soap was invented in the West about 2000 years ago. असं बोललं जातं की 2000 वर्षापूर्वी साबणाचा पश्चिम रिजनमध्ये साबणाचा शोध लावला गेला. इन दोज डेज सोप वॉज प्रिपेअर्ड युझिंग ॲनिमल फॅट अँड वूड ॲश. त्या काळी प्राण्यांची चरबी आणि लाकडाची राख ह्या 2 गोष्टी वापरून साबण तयार केला जायचा. टुडे वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप्स. आताच्या काळात आपण बऱ्याच साबण बघतो. टाइप्स ऑफ सोप्स. हार्ड सोप इज यूज फॉर वॉशिंग क्लोथ्स. हार्ड सोप इज यूज फॉर वॉशिंग क्लोथ्स. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण साबण बघू. हार्ड सोप असतात ते कपडे धुण्यासाठी वापरले जातात. इट इज सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. आता हा जो हार्ड सोप आहे तो काय आहे तर सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. सॉफ्ट सोप इज यूज फॉर बाथिंग. हार्ड सोप असतो तो कपडे धुण्यासाठी वापरला जातो आणि जो सॉफ्ट सोप असतो तो आंघोळीसाठी वापरला जातो. सॉफ्ट सोप हा काय आहे तर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. इट डज नॉट कॉज इरिटेशन ऑन द स्किन. आता जो सॉफ्ट सोप आहे जो आपण बाथिंगसाठी वापरतो त्याच्यामुळे आपल्या त्वचेवर काहीच दुष्परिणाम होत नाही. इन द हार्ड वॉटर ऑफ वेल or tube well, soap does not give lather but forms a scum. In the hard water of well, विहिरीचं किंवा बोरवेलचं जे पाणी असतं त्याच्यामध्ये काय होतं तर साबणाचा फेस तयार होत नाही. ॲज अ रिझल्ट सोप लॉसेस इज प्रॉपर्टी क्लिन्झिंग प्रॉपर्टी. त्यामुळे साबणाची जी स्वच्छ करण्याची प्रॉपर्टी असते ती त्याच्यावर काम करत नाही. Synthetic detergent. Now synthetic detergents have taken the place of soap. आजच्या काळात साबणाच्या जागी सिंथेटिक डिटर्जंट्स वापरले जातात. There are several methods of producing detergents. आता तिकडे वेगवेगळे डिटर्जंट्स तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. The long structural units in the synthetic detergents are obtained from raw materials which are mainly fats or kerosene. The long structural unit in the synthetic detergents are obtained. आता डिटर्जंट्स असतात ते कसे तयार केले जातात तर मेनली फॅट्स चरबीयुक्त पदार्थ किंवा तेल याच्यापासून डिटर्जंट्स तयार केले जातात. सिंथेटिक डिटर्जंट्स तयार केले जातात.
सिंथेटिक डिटर्जंट कॅन बी यूज्ड इन हॉट वॉटर ॲज वेल. आपलं जे विहिरीचं पाणी किंवा बोरवेलचं पाणी असतं त्याच्यातसुद्धा सिंथेटिक डिटर्जंट वापरले जातात. ॲज पर द यूज ऑफ द डिटर्जंट, supporting additives such as perfumes, dyes, germicides, alcohol, anti-foaming agents, moistures, fine sand, etc. As per the use of detergent, supporting additives such as perfumes, dyes, perfume म्हणजे अत्तर, dyes म्हणजे रंग, germicides म्हणजे कीटकनाशक, alcohol, anti-foaming agents, moisturizers, fine sand mixed with the different detergents to give them certain useful properties. आता हे डिटर्जंट्स आहेत, ह्याच्यात परफ्यूम किंवा डाईज किंवा जर्मिसाइड्स म्हणजे कीटकनाशक, अल्कोहोल, अँटीफोमिंग एजंट्स म्हणजे फोम तयार होऊ नये असे पदार्थ, मॉइश्चरायझर, फाईन सँड असे पदार्थ मिक्स करून झाले जातात. त्याच्यामुळे आपल्याला त्याचे काही उपयोग करता येतात. प्रिपेरेशन ऑफ सोप. मटेरियल 15 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड, 60 ml coconut oil, 15 gram salt, perfume, a glass rod, a beaker, tripod, wire gauze, burner, water and mold etc. आता प्रिपरेशन साबण तयार करण्यासाठी 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड लागतं, 16 ml कोकोनट ऑइल लागतं, 15 ग्रॅम सॉल्ट लागतं, एक ग्लास रॉड लागेल, बेकर लागतो, ट्रिपॉड लागतं, वायर गॉज म्हणजे तारेची जाळी, बर्नर, शेगडी, वॉटर एक्सेट्रा. प्रोसिजर. टेक 60 ml कोकोनट ऑइल इन अ बीकर. एक भांडं घ्या आणि त्याच्यात 60 ml कोकोनट ऑइल घ्या. डिझॉल्व 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड इन 15 ml वॉटर. आता 50 ml जे वॉटर आहे त्याच्यात सोडियम हायड्रॉक्साईड 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड त्याच्यात विरघळवा. Mix the sodium hydroxide solution in the oil slowly while stirring it with a glass rod. आता सोडियम हायड्रॉक्साईडचं जे सोल्युशन आहे ते इन द ऑइल आता ते तेलामध्ये हळूहळू ढवळत ग्लास रोडमध्ये मिक्स करा. आता ते जे मिक्सचर आहे असं तयार केलेलं, हीट द मिक्सचर, त्याला शेगडीवर ठेवा अँड बॉईल इट फॉर 10 to 12 मिनिट. आता ह्या मिक्सचरला 10 ते 12 मिनटं उकळवा. स्टरिंग इट ऑल द वाईल, आणि त्याच वेळेला ते सतत ढवळत राहा. टेक केअर दॅट द मिक्सचर डज नॉट बॉईल ओव्हर वाईल हिटिंग. आता अशी काळजी घ्या ते मिक्सचर बॉईल होणार नाही. डिझॉल्व 15 ग्रॅम सॉल्ट इन 200 ml वॉटर. आता 15 ग्रॅम मीठ घ्यायचं आणि ते 200 ग्रॅम पाण्यामध्ये विरघळा. पोअर दिस सोल्युशन इनटू अबाव मिक्सचर अँड स्टर. आता ते वरचं जे मिक्सचर होतं त्याच्यात हे मिठाचं सोल्युशन त्याच्यामध्ये मिक्स करा आणि ढवळा. द सोप फॉर्म बाय केमिकल रिॲक्शन नाऊ फ्लोट्स ऑन द वॉटर. आता ह्या रासायनिक क्रियेमुळे जो साबण तयार होईल तो वरती तरंगेल. आफ्टर सम टाईम इट बिकम्स थिक. काही वेळाने तो घट्ट होईल. नाऊ सेपरेट द थिक सोप अँड ॲड परफ्यूम टू इट. आता तो साबण वेगळा करा आणि त्याच्यात अत्तर ॲड करा. शेप द बार सोप युझिंग द मोल्ड. आणि या मोल्डच्या मदतीने त्याला आकार द्या. इन द अबाव प्रोसेस फॅट अँड अल्कली कंबाईन टू फॉर्म सॉल्ट of fatty acids. Chemically, soap is a sodium or potassium salt of fatty acids. आता cement. What are the materials used for construction? Which of the houses seen in pictures have a strong structure and why? Cement production. Cement is an important material in construction. आपल्या जे बांधकाम व्यवसाय असतो त्याच्यामध्ये सिमेंट हे महत्त्वाचा घटक आहे. शीट्स, ब्लॉक्स, पिलर्स अँड पाईप्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट प्रोड्यूस फ्रॉम सिमेंट. आता जे विटा असतात किंवा खांब असतात किंवा पाईप्स असतात किंवा पत्रे असतात कॉन्क्रीटपासून बनवलेले असतात. शीट्स, ब्लॉक्स, पिलर्स अँड पाईप्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट. कॉन्क्रीटपासून बनवलेले शीट्स म्हणजे पत्रे, ब्लॉक्स म्हणजे विटा, पिलर्स म्हणजे खांब किंवा पाईप
हे कॉन्क्रीटपासून बनवलेले असतात ते आणि सिमेंटपासून बनवलेले असतात. सिमेंट इज अ ड्राय, सिमेंट हे ड्राय असतं. ग्रीनिश ग्रे पावडर विथ फाईन पार्टिकल्स, सिमेंट हे कसं असतं तर ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर, ती एक ग्रीनिश किंवा ग्रे कलरची एक पावडर असते विथ फाईन पार्टिकल्स, आणि त्याचे कण खूप छोटे असतात किंवा ते मऊ असतात. इट इज मेड फ्रॉम सिलिका. आता हे कशापासून बनवलेलं असतं तर सिलिका, सिलिका म्हणजे सँड, ॲल्युमिना ॲल्युमिनियम ऑक्साईड, लाईम म्हणजे चुना, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया या घटकांपासून सिमेंट बनलेलं असतं. पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज सिमेंट फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. आजकाल जे कन्स्ट्रक्शन वर्कसाठी पोर्टलँड सिमेंट हे सामान्यपणे वापरलं जातं. इट इज मेड फ्रॉम रॉ मटेरियल्स विच कन्सिस्ट ऑफ 16% लाईम, 25% सिलिका अँड 5% ॲल्युमिना. आता पोर्टलँड सिमेंट हे कुठल्या रॉ मटेरियलपासून बनवलेलं असतं? इट इज मेड फ्रॉम रॉ मटेरियल विच कन्सिस्ट ऑफ, अशी रॉ मटेरियल्स ज्यांच्यामध्ये 60% लाईम म्हणजे चुना असतो, 25% सिलिका म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड असतं, 5% ॲल्युमिना असतं. अशा रॉ मटेरियल किंवा कच्च्या मालापासून सिमेंट बनवलं जातं. द रेस्ट इज आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम, calcium sulfate. Portland cement gets its name from the some quarried from the Isle of Portland in England. Portland cement gets its name from the stone quarried from the Isle of Portland in England. आता पोर्टलँड सिमेंटला नाव कशापासून मिळालेलं आहे तर इंग्लंडमध्ये पोर्टलँड आहे, तिथे एक स्टोन मिळतो, त्याच्यावरनं त्याचं नाव पोर्टलँड सिमेंट हे नाव मिळालेलं आहे. इन द एन्शियंट टाइम्स रोमन्स हॅड मेड सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. जुन्या काळी रोमन्सनी सिमेंट आणि कॉन्क्रीट हे दोन्ही बनवलं. दे यूज टू मेक ॲक्वियस सिमेंट्स बाय मिक्सिंग व्होल्कॅनिक ॲश इन मॉइश्चर्ड लाईम. आता ते ॲक्वियस सिमेंट म्हणजे पातळ सिमेंट बनवत होते बाय मिक्सिंग व्होल्कॅनिक ॲश अँड मॉइश्चर्ड लाईम, म्हणजे पातळ चुना आणि व्होल्कॅनिक ॲश मिसळून ते हे सिमेंट बनवत होते. इट वॉज व्हेरी ड्युरेबल सिमेंट. हे जे सिमेंट होतं ते खूप ड्युरेबल म्हणजेच टिकाऊ होतं. विथ द डिक्लाइन ऑफ द रोमन एम्पायर दिस आर्ट ऑफ मेकिंग सिमेंट वॉज ऑल फॉरगॉटन. जसं रोमन साम्राज्याचं निघून गेलं तसंच हे कलासुद्धा त्याच्याबरोबर विसरली गेली. In 1756, the British engineer John Smeaton developed the method of making aqueous cement. नंतर 1756 मध्ये ब्रिटिश इंजिनियरने ही पद्धत परत निर्माण केली. कॉन्क्रीट. कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हेल. आता कॉन्क्रीट कसं बनवलं जातं तर सिमेंट, वॉटर आणि ग्रॅव्हेलचं मिक्सचर करून कॉन्क्रीट बनवलं जातं. For making strong and leak-proof slab, certain substances are mixed with concrete. आता जेव्हा कन्स्ट्रक्शन केलं जातं तेव्हा लीक प्रूफ किंवा गळती होऊ नये किंवा भिंती गळू नयेत असा स्लॅब तयार करण्यासाठी काही पदार्थ सिमेंट कॉन्क्रीटमध्ये मिक्स केले जातात.